अन्यहासेयो नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये शेवटचा जो आपण धडा बघितला होता तो कोणता होता? 16वा धडा होता. धड्याचं नाव काय होतं? तर नेईल चॉन्यगे पाप्पसेयो म्हणजे काय? तर उद्या सायंकाळी आपण बिझी आहात का? ठीक आहे. तर धडा आपण इकडे वाचण्या अगोदर मला थोडीशी रिव्हिजन घ्यायची आहे, कारण की मुलं खूप कन्फ्यूज होत आहेत की अगोदरचं जे शिकवलेलं आहे ना ते एवढं किचकट झालेलं आहे की नवीन पुढे शिकताना मुलांना थोडंसं कठीण जात आहे. तर अगोदरच्या 15 धड्यांमध्ये आपण जे काही शिकलो आहोत त्याच्यातले सगळंच असं नाही, पण थोडंफार इथे मी काय करते आहे, रिव्हिजन घेत आहे. तर ती आपण रिव्हिजन अगोदर घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, धड्याकडे वळूयात. तर या ठिकाणी बघा मी सेंटेन्स एंडिंग घेतलेले आहेत ज्या की आतापर्यंत आपण शिकलो आहोत. तर आतापर्यंत आपण बघा कोणत्या कोणत्या सेंटेन्स एंडिंग शिकलो होतो. तर यो सेंटेन्स एंडिंग आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर समनिदा सेंटेन्स एंडिंग आपण बघितली, शिदा सेंटेन्स एंडिंग बघितली, शिप शियो बघितलं, त्याच्यानंतर शिप शिदा बघितलं आणि इल कायो हे एक काय बघितलेलं, ती प्रश्नार्थक सेंटेन्स एंडिंग जी आहे ती बघितली होती. आता समनिदा सोबतच आपण काय बघितलं होतं, तर निक्का सिम निक्का म्हणजे काय, तर क्वेश्चन जे विचारायचे आहे ती सुद्धा सेंटेन्स एंडिंग आपण शिकलेलो आहोत. म्हणजे काय, तर टोटल आतापर्यंत आपण 1 2 3 4 5 6 7 सेंटेन्स एंडिंग बघितलेले आहेत टॉपिक लेसन मध्ये. तर यो जी सेंटेन्स एंडिंग आहे ती काय आहे, पोलाइट इन्फॉर्मल म्हणजे काय, तर रोजच्या जीवनामध्ये ही पोलाइटच आहे, परंतु ही कशी आहे, तर रोजच्या जीवनामध्ये आपण जास्त बोलीचालीमध्ये काय करतो, तर यो सेंटेन्स एंडिंग ही वापरतो. तर आता या ठिकाणी बघा यूज त्याचा काय आहे, तर डेली कन्व्हर्सेशन मध्ये हे वापरलं जातं. फ्रेंड सोबत, एल्डर सोबत, टीचर सोबत, कोणासोबतही आपण यो सेंटेन्स एंडिंगनी बोलू शकतो. आता ह्याचा स्ट्रक्चर काय आहे, तर आयो, ऑयो किंवा हेयो म्हणजे काय, तर आ किंवा ओ जर असेल वॉवल, जर समजा आता आपण वर्ब घेतला आणि त्याचा जो स्टेम आहे त्या स्टेमचा शेवटचा जो वॉवल आहे तो आ किंवा ओ असेल तर आपण काय करणार आहोत, आयो लावणार आहोत. आ किंवा ओ नसेल तर आपण काय करणार आहोत, ऑयो लावणार आहोत. आणि हादा असेल तर आपण काय करणार आहोत, हेयो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा खादा, खादाचा जर आपण स्टेम घेतला खा, आपल्याकडे वॉवल काय आहे आ, त्याच्यामुळे इकडे काय लावणार आपण, आयो, आणि मग त्याचं काय होणार, खायो. सपोज आपण मॉकता घेतला तर इथे बघा मॉक आपण स्टेम घेतला, ओके, आणि मग शेवटचा जो वॉवल आहे तो बघायचा आहे. पाचवी मध्ये काय आहे त्याच्याशी आपल्याला लेणं देणं नाही, आपल्याला काय बघायचं आहे, वॉवल काय आहे. तर वॉवल काय आहे, ऑ वॉवल आहे म्हणजे काय, आ पण नाहीये आणि ओ पण नाही आहे. मग इथे काय लागणार आहे, ऑयो. मग इथे आपण काय केलं, मॉग ऑयो. आता खोंबू हादा या ठिकाणी बघा हादा लागलेला आहे. मग हादाचं काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे हादा जर असेल तर काय करायचं आहे, हेयो करायचं आहे. त्याच्यामुळे इकडे काय होणार आहे, खोंबू हेयो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण यो सेंटेन्स एंडिंग शिकलो होतो. त्याच्यानंतर काय आहे, समनिदा. तर समनिदा हे काय आहे, फॉर्मल पोलाइट लँग्वेज आहे किंवा टाईप आहे जी कुठे वापरली जाते, तर प्रेझेंटेशन मध्ये वापरली जाते, न्यूज मध्ये वापरली जाते, नंतर एखादी अनाउन्समेंट करायची असेल त्यावेळेला, किंवा फॉर्मल स्पीच जर असेल, जसं की तुम्ही ऑफिसमध्ये खूप फॉर्मल स्पीच बोलताय किंवा पॉलिटिकली जे स्पीच होतात तर त्यावेळेला काय वापरतात, समनिदा ही सेंटेन्स एंडिंग वापरली जाते. किंवा समनिक्का हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो, कारण की तो काय आहे, पोलाइट क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर हे वापरायचं कसं आहे, तर विथ वॉवल असेल तर काय करायचं आहे, डायरेक्टली उमनिदा लावायचं आहे, आणि विथ पाच्छिम असेल तर समनिदा लावायचं आहे. उदाहरणार्थ आता इथे खादा, खादामध्ये बघा हे वॉवल आहे, मग वॉवलच्या खाली काहीच नसल्यामुळे डायरेक्टली आपण काय केलेलं आहे, खामनिदा दिलं. आणि मॉक्तामध्ये बघा हे काय आहे, पाच्छिम मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे पुढे आपण काय केलेलं आहे, समनिदा केलेला आहे. आणि खोंबू हादाचं बघा काय केलेलं आहे, खोंबू हा हे स्टेम झालं आणि त्याच्या पाच्छिम मध्ये काही नाही आलंय, त्याच्यामुळे काय केलेलं आहे, खोंबू हामनिदा. या पद्धतीने झालं. आता हेच तुम्ही निक्का वापरून सुद्धा सेम करू शकता, ह्याचे रूल तर सेमच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अशिदा. तर अशिदा हे काय आहे, हॉनोरिफिक स्टेटमेंट आहे. तर हॉनोरिफिक इथे स्टेटमेंट आहे. तर हॉनोरिफिक स्टेटमेंट म्हणजे काय, तर एखादी रिस्पेक्ट दाखवायची असेल किंवा आदर दाखवायचा असेल एखाद्या विषयासाठी, टुवर्ड सब्जेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या म्हणजे जो ऐकणारा आहे किंवा आपण ज्याच्या विषयी बोलतोय त्याच्याबद्दल जर आपल्याला रिस्पेक्ट दाखवायचा असेल
तर त्यावेळेला आपण काय वापरतो, अशिदा वापरतो. आणि हे कधी वापरतो तर आपण कोणासोबत, एल्डर सोबत बोलू शकतो, टीचर सोबत किंवा रिस्पेक्टेड जे पीपल असतात, जसं की डॉक्टर झाले, जज झाले, पॉलिटिकल जे नेते वगैरे असतात त्यांच्याबरोबर जर बोलायचं असेल तर, जसं की रिस्पेक्टेड जे पण खूप उच्च पदावरती असेल तर त्यांच्याशी बोलताना आपण काय बोलतो, खूप आदरार्थी. म्हणजे संनिधा हे फॉर्मल जरी असलं तरी अशिदा हे काय आहे, हॉनरिफिक स्टेटमेंट, म्हणजे खूपच आदरार्थी, इतकं आदरार्थी की समोरच्याला असं वाटेल की आपण फारच गोड बोलतोय त्यांच्याशी, त्या पद्धतीमध्ये आहे ते. तर खूप नम्रपणे, म्हणजे अशिदा जर वापरलं ना तर आपल्याला समोरच्याला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण रिस्पेक्ट करतोय. संनिधामध्ये तेवढी रिस्पेक्ट नाहीये, ही औपचारिकता दाखवते, परंतु अशिदामध्ये काय दाखवतं तर आपला समोरच्या बद्दलचा जो आपण समोरच्याबद्दल जे सन्मान करतोय किंवा आपण जी रिस्पेक्ट करतोय त्याला तो समजतोय की हा बाबा समोरचा आपल्याशी रिस्पेक्टफुली बोलतोय किंवा आपली आदर करतोय किंवा ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय, ज्या विषयाबद्दल बोलतोय त्या विषयाचा त्याला फार आदर आहे. ठीक आहे, तर हे संनिधा आणि अशिदामध्ये फरक आहे. तर हे कसं वापरायचं आहे, स्टेम प्लस अशिदा. विथ वॉवल असेल तर शिदा, विथ पाच्छिम असेल तर अशिदा. जसं की आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की वर्ब घ्यायचा आणि वर्बचा जो पण स्टेम असेल त्याच्या पुढे काय लावायचं आहे, शिदा किंवा अशिदा लावायचंय. जसं की पाच्छिम मध्ये काही नसेल तर डायरेक्टली शिदा लागेल, जसं खाशिदा, ओशिदा. आणि जर पाच्छिम मध्ये काहीतरी असेल तर अशिदा लागेल, जसं की मॉगस शिदा. आता खोंबू हादाचं काय होईल, खोंबू हाशिदा. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण हे तिघांचं सेंटेन्स एंडिंगचं बघितलं. आता त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय आहे, इशिप्शिओ. तर इशिप्शिओ काय आहे, कमांड आहे, हॉनरिफिक कमांड, की म्हणजे आदरार्थी एक कमांड, जशी सूचना येते आपल्याला बघा, स्कूलमध्ये सूचना येते किंवा इथे बघा पब्लिक इन्स्ट्रक्शन्स किंवा फॉर्मल ऑर्डर्स, जसं ऑफिसमध्ये सुद्धा काही फॉर्मल ऑर्डर्स द्यायच्या असतील, स्कूलमध्ये काही ऑर्डर्स द्यायच्या असतील किंवा काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील, तर त्यावेळेला आदरयुक्त जे कमांड देतात त्यावेळेला आपण काय वापरतो, शिप्शिओ ही सेंटेन्स एंडिंग वापरतो. ती कशी वापरायची आहे, तर स्टेमला काय करायचं आहे, अशिप्शिओ. म्हणजे वॉवल असेल तर काय लिहायचं, डायरेक्टली शिप्शिओ, आणि पाच्छिम असेल तर अशिप्शिओ. आता खादामध्ये वॉवल आहे त्याच्यामुळे डायरेक्टली आपण काय केलं, खाशिप्शिओ केलं. आणि मॉक्तामध्ये पाच्छिम आहे त्याच्यामुळे आपण काय लावलं, मॉगच शिप्शिओ. ठीक आहे, आणि खोंबू हादामध्ये सुद्धा खोंबू हा तर वॉवलच आलाय म्हणून हाशिप्शिओ. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने. आता खाशिप्शिओ म्हणजे काय, तर कृपया जा. ओके, तर हे काय आहे, आदरपूर्वक आपण काय करतो आहे, समोरच्याला कमांड देत आहोत. आता अशिप्शिदा. तर अशिप्शिदा म्हणजे काय, पोलाइट सजेशन देणं, जसं की एखादी गोष्ट करण्यासाठी आपण सजेशन देतो किंवा सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर एकत्र एखादी गोष्ट करायची असेल त्यावेळेला सुद्धा आपण काय वापरतो, शिदा वापरतो. ओके, उपशिदा. तर या ठिकाणी बघा ते कसं वापरायचंय, तर वर्बचं स्टेम घ्यायचं आणि त्याच्या पुढे काय लावायचंय, उपशिदा लावायचंय. विथ वॉवल असेल तर पाच्छिम मध्ये डायरेक्टली प लिहायचंय आणि पुढे शिदा. म्हणजे काय, तर खादाचं काय होणार, खापशिदा, म्हणजे एकत्र जाऊया, चल जाऊया, लेट्स गो. ओके, आणि विथ पाच्छिम असेल तर अपशिदा लावायचा, म्हणजे मॉक्ताचं काय करायचंय, मॉगपशिदा, खाऊयात, जाऊयात, खाऊयात. खोंबू हादाचं काय होईल, खोंबू हापशिदा, म्हणजे काय, तर अभ्यास करूयात. तर दोघांनाही एकत्र करायचं असेल त्यावेळेला आपण काय वापरतो, अपशिदा हे वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, अल्कायो. अल्कायो मध्ये काय होतं, हे प्रश्न फक्त ज्या वेळेला प्रश्न विचारायचा असेल त्यावेळेला वापरायचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा लिस्नर आणि स्पीकर दोघंही इन्क्लूड असले पाहिजेत किंवा दोघांबद्दल आपण विचारतो आहोत त्यावेळेला आपण अल्कायो वापरतो. त्याच्यानंतर सजेशन असेल, ऍक्शन असेल, त्यावेळेला आपण हा प्रश्न विचारतो, जसं की आपण खाऊयात का, आपण करूयात का, तुला काय वाटतं, आपण हे करायला हवं का, तुला हे करायला हवं का. तर ह्या सगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण काय वापरतो, अल्कायो वापरतो. तर या ठिकाणी बघा, स्टेम घ्यायचा आहे आणि स्टेमच्या पुढे काय लावायचंय, अल्कायो लावायचंय. म्हणजे जर वॉवल असेल तर त्याच्याबरोबर काय लावायचंय, पाच्छिम मध्ये र लिहून काय करायचंय, कायो. उदाहरणार्थ खादाचं काय करणार आपण, खालकायो. आणि पाच्छिम असेल तर काय वापरणार आपण, अल्कायो. म्हणजे मॉगदाचं काय होणार, मॉगलकायो. आणि खोंबू हादाचं काय होईल, खोंबू हालकायो. ठीक आहे, तर हे मी ह्याच्यासाठी तुमचं घेतलं रिव्हिजन, कारण की आता एवढं आपण शिकलो आहोत ना, तर कन्फ्युजन होतं सारखं सारखं जर काय नवीन नवीन सेंटेन्स एंडिंग आली तर, की अरे ही कशासाठी वापरायची आहे, ही कशासाठी वापरायची आहे. तर हे मी तुम्हाला एक डिफरन्स जो आहे तो सगळा इथे मी टेबलमध्ये दाखवलेला आहे. तर एकदा तुम्ही तो स्टॉप करा व्हिडिओ, त्याच्यानंतर हे जे मी लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा
आणि त्याचे उदाहरणं किंवा त्याचं जे काही डिफरन्स तुम्हाला अजून नवीन नोट्स सुचत असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण काय करूया, आपल्या धड्याकडे वळूयात. तर या ठिकाणी आपण धडा वाचून घेऊया पहिला. नेईल छन्यगे फाप्पसेयो. नेईल छन्यगे फाप्पसेयो. थानाका काय बोलतो आहे, आनियो फाप्पजी आनायो. छॉल्सू उरी जिबे ओस्योसो छन्यक शिक्सारल 함께 할까요? 타나가 네, 좋습니다. 몇 시에 갈까요? 철수 저녁 7시쯤에 오세요. 타나카 खराजियो 고맙습니다. आता या ठिकाणी बघा अर्थ तर आपल्याला माहिती आहेत की नेईल छन्यके फाप्पसेयो म्हणजे काय, तर उद्या आपण व्यस्त आहात का, तर दानाका सांगतोय नाही, मी व्यस्त नाही आहे. मग छॉल्सू सांगतोय की आमच्या घरी येऊन संध्याकाळचं जे जेवण आहे ते एकत्र करूयात का, तर थानाका काय सांगतोय, ने जोत समनिदा, हो आवडेल मला. म्योच्छिये खालकायो, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं की म्योच्छिये खालकायोचा अर्थ असा नाही की किती वाजता जाऊयात, तर ह्याचा अर्थ आहे की किती वाजता येऊ मी घरी तुमच्या, तर किती वाजता निघूयात किंवा किती वाजता निघावं लागेल. ओके, तर त्या पद्धतीमध्ये ह्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर छॉल्सू काय सांगतोय की संध्याकाळचे 7 वाजता, साधारण 7 वाजता या. थानाका काय सांगतोय, मी नक्की येईन, थँक्यू सो मच, मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला इन्व्हिटेशन दिलं त्याबद्दल. ओके, धडा आपण वाचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे फाप्पदा जे आलेलं वॉवल जे आहे इररेग्युलर वर्ब मध्ये मोडतं, तर ह्याचे जे रूल आहेत ते आपण शेवटच्या धड्यामध्ये शिकलो होतो. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, पुढचं जे आहे ते बघणार आहोत. पुढे काय आहे, आसा आणि ऑसॉ. तर आसॉ आणि ऑसॉ जे आहे ते फक्त अँड साठी न वापरता सो, रिझन, म्हणून, आणि मग किंवा करून, आणि मग म्हणजे फक्त आणि नाहीये, आणि मग म्हणजे एखादी गोष्ट करून दुसरी गोष्ट जेव्हा करत असतो किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे दुसरी गोष्ट जेव्हा घडत असेल तर त्यावेळेला आपण काय वापरतो, आसॉ, ऑसॉ. ओके, आणि हे रोजच्या बोलीचालीमध्ये जास्त वापरलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, छॉल्सूनन हाक्योए खासॉ विल्सनिल मान्नात समनिदा म्हणजे काय, तर छॉल्सू जो आहे तो हाक्योए खासॉ शाळेत जाऊन काय करणार आहे, विल्सनला काय करणार आहे, भेटणार आहे. ठीक आहे. मन्नात समनिदा म्हणजे काय, भेटला. पास्ट टेन्स आहे, हे काय आहे, पास्ट टेन्स आहे. तर काय, विल्सन शाळेत जाऊन त्यांनी काय केलं, छॉल्सू शाळेत जाऊन काय केलं, त्यांनी विल्सनला भेटला. ओके, तर इथे काय झाला अर्थ, जाऊन. असं नाहीये की गेला आणि नाही, तर जाऊन त्यांनी काय क्रिया केली म्हणजे पुढे काय क्रिया केली ती ह्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, त्याच्यामुळे काय वापरतात, सॉ किंवा आसॉ किंवा ऑसॉ. आता सेम हे कसं वापरायचं आहे, तर वर्बचा जो स्टेम आहे ना तो स्टेम घ्यायचा प्लस त्याच्या पुढे काय लावायचं आहे, आसॉ किंवा ऑसॉ. मग आसॉ कधी लावायचं, तर ज्या वेळेला आ वॉवल किंवा ओ वॉवल आलं असेल त्यावेळेला आसॉ लावायचा, आणि आ किंवा ओ सोडून इतर कोणतेही आले असतील तर त्यावेळेला काय वापरायचं आहे, ऑसॉ वापरायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, मॉक्ता, मॉक्ताचा जर तुम्ही स्टेम घेतला तर काय आहे, मॉक, मग तो वॉवल काय आहे, ऑ, मग तुम्ही काय करणार आहे, मॉग ऑर सॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर ओदा, ओदा मध्ये बघा काय आलेलं आहे, स्टेम काय आहे, ओ, मग ओ प्लस आ सॉ, मग ओ प्लस आ सॉ काय झाला, वॉसॉ. ठीक आहे. आता खादा, खादाचं काय होणार आहे, खा प्लस आ सॉ, पण आपल्याला माहितीये की आ प्लस आ काय होणार आहे, आच होणार आहे, म्हणून इथे आपण काय करतो, सायलेंट लेटर काढून टाकतो आणि काय करतो, खासॉ लिहितो. ठीक आहे. त्यामुळे इकडे काय लिहिलेलं आहे, खासॉ लिहिलेलं आहे. आता ओदाचं बघा इकडे काय लिहिलेलं आहे, वॉसॉ लिहिलेलं आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे, आसा आणि ऑसॉचा वापर करायचा आहे. आता इकडे बघा काय दिलेलं आहे, यॉंगिनन छिबे वॉसॉ यॉंगरल खोंबुयेयो. तर यॉंगीने काय केलेलं आहे, घरी जाऊन इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर शिजांगे खासॉ उंदोंग वारल सस्सयो. आता काय आहे, शिजांग, शिजांग म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जाऊन काय केलेलं आहे, उंदोंगवा, उंदोंगवा म्हणजे काय, तर
स्निकर्स, उंदोंगवा म्हणजे काय तर स्निकर्स काय केलेले आहेत, विकत घेतलेले आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, मार्केटमध्ये जाऊन करून हे करून ते करून असं केलेलं आहे. असं तुम्ही करू शकता. प्लस तुम्ही असा कधी वापरता तर ज्या वेळेला तुम्हाला रिझन्स सांगायचे असतील तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही असा वापरू शकता. तर त्याचे उदाहरण आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, मी 3 वाक्य लिहिलेले आहेत. भूक लागली म्हणून मी भात खाल्ला. हवामान किंवा वातावरण चांगले असल्यामुळे मी बागेत गेलो. पाऊस येत असल्याने छत्री घेऊन जा. तर या ठिकाणी बघा, भूक लागणे ह्याच्यासाठी काय वर्ब आहे किंवा काय क्रियापद आहे, फेगोप्ता. काय आहे, फेगोपदा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, हे जे फेगोप्ता आहे त्याच्यामध्ये हे इरेग्युलर वर्ब आलेलं आहे. तर ते कसं करणार आपण, आता या ठिकाणी बघा, फेगोप. ठीक आहे. तर आपण काय बघितलेलं, आपला रूल काय सांगतो की जर वॉवल आला शेवटी तर त्याच्या अगोदरचं जे लेटर आहे त्याच्यातला वॉवल बघायचा आहे. मग इकडचा वॉवल बघा काय आहे, ओ आलेला आहे. म्हणजे इथे काय लागणार आहे, आसॉ. कारण की आपल्याला माहिती आहे आ किंवा ओ जर असेल तर काय वापरायचं आहे, आयो किंवा पण इथे आपल्याला काय वापरायचं आहे, आसॉ किंवा ऑसॉ. त्याच्यामुळे इथे आपण काय वापरणार आहोत, आसॉ. ठीक आहे. तर मग इथे आपण हे कसं लिहिणार आता, फेगो फासॉ, म्हणजे भूक लागली म्हणून काय केलेलं आहे, भात. मग भात साठी काय आहे, फाबल. ओके. काय केला, खाल्ला. मॉगॉस सॉयो, म्हणजे हे काय झालं, भूतकाळातील वाक्य झालं. त्याच्यानंतर दुसरं बघा वाक्य काय आहे, हवामान किंवा वातावरण चांगले होते किंवा चांगले असल्यामुळे काय झालं, मी बागेत गेलो. म्हणजे हे काय होतं, पास्ट टेन्सच आहे. मग इथे आपण काय करणार, हवामान म्हणजे काय तर नालशी. नालशिगा चांगले असल्यामुळे, मग चांगल्यासाठी काय शब्द आहे, जोथा. ठीक आहे. मग जोथचं आपण काय केलं, वॉवल बघितला काय आहे, ओ आहे. मग आ किंवा ओ असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, आसॉ. मग जोआसॉ, नालशिगा जोआसॉ काय केलेलं आहे, मी काय केलेलं आहे, बागेत गेलेलो आहे. मग बागेला काय म्हणतात, खोंगवॉन. काय म्हणतात, खोंगवॉने गेलो. मग काय आपण इथे लिहिणार, खासॉयो. ठीक आहे. आलं लक्षात, खासॉयो. त्याच्यानंतर बघा पुढचं जे आहे ते काय आहे, पाऊस येत असल्याने छत्री घेऊन जा. ओके. तर पावसासाठी काय शब्द आहे, फिगा. येत असल्याने म्हणजे काय तर ओदा. ठीक आहे. मग आपण इथे काय करणार, ओ. आता इथे वॉवल काय आलेला आहे, ओ, म्हणून आपण इथे काय करणार आहोत, आसॉ लावणार आहोत. म्हणजे इकडे काय होणार, वॉसॉ. फिगा वॉसॉ. छत्रीसाठी आपण काय शब्द आहे, उसान. मग उसानल घेऊन जा. तर घेऊन जाण्यासाठी काय शब्द आहे तर घेण्यासाठी काय शब्द आहे, खाछिदा. काय आहे, खाछिदा. आणि जाण्यासाठी काय शब्द आहे तर खादा. मग हे एकत्र करून कसं लिहिणार, खाज्ज खादा. म्हणजे काय तर घेऊन जाणे. मग आपण इथे काय करणार आहोत, खाज्ज खायो, घेऊन जा. ओके. परंतु हे वाक्य आहे काय आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी काय करणार आहे, ऑसॉ किंवा आसॉ जे आहे ते लागणार नाही. का तर ह्याचे आपण आता काय करूया, रूल बघूया. तर या ठिकाणी मी बघा काय करते, आसॉ, ऑसॉ किंवा हेसॉ. आणि या ठिकाणी आपण काय लावूया, निक्का किंवा खरं निक्का. आता या ठिकाणी इथे सुद्धा काय आहे, ख रे सॉ. ठीक आहे. तर पहिला रूल जो आहे तो काय सांगतो आहे की रोजच्या बोलीचालीमध्ये काय वापरतो आपण, जास्त करून आसा ऑसॉ वापरतो. आणि अनिक्का खनिक्का कधी वापरतो तर ज्यावेळेला इम्परेटिव्ह असेल, म्हणजे कसं तर कमांड असतील किंवा सजेशन्स असतील तर त्यावेळेला आपण काय करतो, जास्त अनिक्का किंवा खरनिक्का वापरतो. त्याच्यानंतर दुसरा जो रूल आहे तो काय आहे,
तर पास्ट टेन्स साठी किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो असेल तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो, असा असा वापरतो. आणि अनिक्का खरोनिक्का जे आहे ते कशासाठी वापरतो, तर ऑर्डर देण्यासाठी आपण वापरतो किंवा फ्युचर टेन्स साठी वापरतो किंवा आज्ञा देण्यासाठी वापरतो. आज्ञा आणि ऑर्डर सेमच झाली म्हणा, पण थोडंसं समजण्यासाठी सांगते तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये पण सांगू शकता आणि पास्ट टेन्स मध्ये कधी सांगू शकता, तर पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये कधी सांगू शकता, तर ज्या वेळेला कारण जे असेल ते काय असेल, ठाम असेल. ओके, कारण ठाम असेल आणि ते समोरच्याला सुद्धा काय असेल, माहिती असेल. ओके, तर त्यावेळेला काय करू शकता तुम्ही, पास्ट किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा अनिक्का खरोनिक्का वापरू शकता. परंतु असा असा कधी वापरतात, तर ज्या वेळेला समोरच्याला रिझन माहिती नसते. हे जे रिझन आहे ते माहित नसेल, तर त्यावेळेला काय वापरतो आपण, तर असा असा किंवा हेसा वापरतो. आणि फ्युचर टेन्स मध्ये तर वापरत नाहीत. ठीक आहे, कारण की फ्युचर टेन्स मध्ये वापरायचं म्हणजे आपण समोरच्याला सजेशन देतोय की असं होईल तर असं कर म्हणून, किंवा असं होणार आहे तर असं होईल म्हणून. तर त्यावेळेला काय करतात, असं असं वापरत नाहीत. ठीक आहे, तर हे ह्याचे फरक आहेत की खरोनिक्का कधी वापरायचा आहे आणि खरेसा कधी वापरायचा आहे ते. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी बघा, तिसरं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये बघा की पाऊस येत असल्याने छत्री घेऊन जा. तर समोरच्याला पण माहिती आहे पाऊस येतोय, दिसतंय त्याला पाऊस येतोय, ते करेक्ट आहे. म्हणजे समोरच्याला पण माहिती आहे पाऊस येतोय आणि छत्री घेऊन जा म्हणजे काय, तर आपण त्याला ऑर्डर देतोय किंवा आपण त्याला काहीतरी सजेशन देतोय. तर त्यावेळेला आपण काय वापरायचंय या ठिकाणी, खरोनिक्का किंवा अनिक्का वापरायचंय. मग आपण काय करणार, फिगा. आता ओ हे काय झालं, आपण स्टेम घ्यायचंय, ओनिक्का उसानल म्हणजे छत्री घेऊन जा. आता घेऊन जा हे सांगायचं असेल आपल्याला, तर आपण त्याला काय सांगतोय, ऑर्डर देतोय. म्हणजे आपण काय करणार आहोत, शिप्शियो. ओके, आज्ञा देतोय, तर ते वापरायला लागेल आपल्याला इथे. मग आपण इथे काय करणार, खाज्जागा शिप्शियो. काय करणार आहोत, खाज्जागा शिप्शियो. ठीक आहे, म्हणजे काय, तर पाऊस येत असल्यामुळे छत्री काय कर, घेऊन जा. आलं लक्षात. तर या पद्धतीने असा असा हेसा आणि खरोनिक्का जे निक्का आहे त्याचा आपल्याला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. तर धड्यामध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं, तर फाप्पदा हे जे इरेग्युलर वर्ब आहेत त्याचे रूल बघितले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर आसा आणि ऑसा हे कधी वापरायचं. पुढे आपण काय बघणार आहोत, तर कोरियन वेळ काय बघणार आहोत, टाइम. तर सिंपल, ज्या वेळेला तुम्हाला वेळ विचारायची असेल त्यावेळेला तुम्ही कसं विचारू शकता, की आपण एक तर दोन प्रकारे प्रश्न विचारतो, किती वाजलेत किंवा आत्ता किती वाजलेत. ओके, आपण आत्ता कधी कधी वापरत सुद्धा नाही, किती वाजले, समोरच्याला कळतं की आत्ताच विचारतोय, कारण की अगोदरचे वाजलेले तर आता सांगू शकत नाही ना. तर मग कसं विचारायचं, तर किती म्हणजे किती, किती म्हणजे कसं लिहायचं, म्यत. आणि वाजणे ह्याच्यासाठी शब्द काय आहे, शी. काय शब्द आहे, शी. म्हणजे किती वाजले हे विचारायसाठी आपल्याला काय करावं लागेल, शी प्लस इदा. म्हणजे काय, तर शी ये यो किंवा शी इमनिदा, शी इमनिदा म्हणजे किती वाजले. ओके, तर तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही कसं विचारू शकता, म्यची इमनिका किती वाजले, किंवा म्यची येयो किती वाजले. या दोन्ही पद्धतीने तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, जसं मराठीमध्ये तास, मिनिट, सेकंड हे असतं, त्या पद्धतीने कोरियन मध्ये काय आहे, तासला काय म्हटलं जातं, शी. मिनिटला काय म्हटलं जातं, बुन. आणि सेकंडला काय म्हटलं जातं, छो. ठीक आहे, इथपर्यंत झालं क्लिअर. आता त्याच्यानंतर
आता समजा मला 1 तास 15 मिनिटे आणि 40 सेकंद हे जर कोरियन मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? 1 तास, तासाला काय म्हटलं जातं? शी. 15 मिनिट, मग मिनिटाला काय म्हटलं जातं? बुन. आणि 40 सेकंद, तर सेकंदाला काय म्हटलं जातं? छो. ठीक आहे, तर 1 शी 15 बुन 40 छो. या पद्धतीने मी काय करेल? छो येयो किंवा छो इमनिदा. ओके, तर या पद्धतीने मी काय करेल? आन्सर करेन. आता हे तर मी इंग्लिश मध्ये नंबर सांगितले, परंतु कोरियन मध्ये कसे नंबर घ्यायचे? तर आपल्याला माहिती आहे कोरियन मध्ये 2 प्रकारचे नंबर असतात. एक तर सायनो आणि दुसरे कोणते आहेत? कोरियन नेटिव्ह जे नंबर आहेत त्यांचे स्वतःचे ते. ठीक आहे, तर हे जे सायनो नंबर आहेत ते कधी आपण यूज करतो? तर मिनिट किंवा सेकंद या दोघांसाठी सुद्धा आपण काय करतो? सायनो नंबर यूज करतो. आणि नेटिव्ह जे आहेत ते कशासाठी करतो? तर तास मोजण्यासाठी. आता तुम्ही सायनो नंबरच्या ऐवजी जर नेटिव्ह नंबर वापरला तर खूप प्रॉब्लेम होईल, कारण की ते लोक तर तो नंबर नाही वापरणार आणि तुम्ही जर हे नंबर वापरून जर त्यांच्याशी बोलला तर तुम्ही पण कन्फ्यूज होणार, ते पण कन्फ्यूज होणार. आणि प्लस कधी कधी आपल्याला जास्त सेकंद सांगावे लागतात, जास्त मोठी कधी कधी मिनिटं मोजावी लागतात, तर त्यावेळेला काय होतं? प्रॉब्लेम होतो. आणि तास जर तुम्हाला 1 ते 99 पेक्षा जास्त पुढच्या जर 100 तासाच्या वरती मोजायचं असेल तर त्याच्या पुढे तुम्ही काय करू शकता? सायनो नंबर मोजू शकता, कारण की त्याच्या पुढे कोरियन नंबर नाहीच आहे. ठीक आहे, तर तास आपल्याला काय आहेत? नेटिव्ह नंबरने मोजायचे आहेत आणि मिनिट आणि सेकंद काय करायचे आहेत? सायनो नंबरने मोजायचे आहेत. तर आपण अगोदर काय करूया? तर हे जे आपले नेटिव्ह नंबर होते ते आणि सायनो नंबर ह्याची काय करूया? एकदा प्रॅक्टिस करून घेऊया. तर या ठिकाणी बघा नेटिव्ह नंबर दिलेले आहेत. तर हे जे पहिले जे 4 नंबर आहेत ते तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपण मोजायला वापरतो त्यावेळेला ते ह्या पद्धतीने लिहितो आणि त्याच्या पुढे आपण काय करणार आहोत? शी लावणार आहोत, कारण की जेव्हाही तुम्ही मोजता तर त्याच्या पुढे काय काउंटिंग युनिट लावणं गरजेचं आहे. तर शी हे काय आहे? तासाचं काउंटिंग युनिट आहे, त्या मोजण्याचं, तास मोजण्याचं प्रमाण आहे. ठीक आहे, मग हे नंबर पहिले नेटिव्ह नंबर काय होते? हाना, दुल, सेत, नेत आणि त्याच्यानंतर पुढे जे आहेत दासॉत, यॉसॉत, इल्गुप, यॉदॉल, आहोप, यॉल, यॉल हाना, यॉल दुल. यॉल हाना आणि यॉल दुल. ठीक आहे, तर ज्या वेळेला तुम्हाला मोजायच्या असतील वस्तू तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की हे जे 4 नंबर आहेत ना ते शॉर्टकट मध्ये लिहायचे आहेत. म्हणजे हानाचं काय होणार? हान. दुलचं काय होणार? दू. सेतचं से, नेतचं ने आणि त्याच्यानंतर 10च्या नंतर परत 11, 12, 13, 14 आलं तर मग यॉल हानाचं काय होणार? तर यॉल हान आणि यॉल दू. 13, 14 परत 21, 22, 23, 24 सेम. त्याच्यानंतर 31, 32, 33, 34 सेम. या पद्धतीने तुम्हाला जेव्हा तुम्ही काउंटिंग करता त्यावेळेला करायचं आहे. ठीक आहे, आणि जेव्हाही तुम्ही तास मोजाल, जसं आता मी सांगितलं की 5 तास झाले तर 5 साठी किती शब्द आहे? दासॉत. मग दासॉत शी, हे शी लावणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत झालं कन्फर्म. आपण कोरियन नंबर शिकून झालं. आता आपण काय बघणार आहोत? सायनो नंबर. तर सायनो नंबर मध्ये इथे शॉर्टकट मध्ये दिलेले आहेत त्यांनी, पण आपण शिकलेलो आहोत इल, ई, साम, सा, ओ, युक, छिल, फाल, गु आणि शिप. आता शिप नंतर पुढे काय आहे? 11. मग आपल्याला माहिती आहे 11 साठी आपण काय लिहिणार? शिबिल. त्याच्यानंतर 12 साठी काय लिहिणार? शिब ई. 20 साठी काय लिहिणार? ई शिप. त्याच्यानंतर हे तर पुढे जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे. इथे लिहिलेलं आहे बघा. ओ म्हणजे काय? 5. शिप म्हणजे 10. शिबो म्हणजे किती? तर 15. आणि ईशिप 20. ईशिबो 25. शामशिप 30. सामशिबो 35. त्याच्यानंतर साशिब 40.
साशिबो 45, ओशिब 50 आणि ओशिबो 55. ठीक आहे. आणि मग 60 ला काय म्हणणार तर युशिब म्हणजे काय तर 60. पण 60 मिनिट तर आपण बोलणार नाही, कारण की 60 मिनिट म्हणजे काय तर 1 तास. ठीक आहे. तर आता हे जे आहे ते काय दिलेले आहेत मिनिट दिलेले आहेत, म्हणून त्याच्या पुढे इथे बघा काय लावलेलं आहे गुण लावलेला आहे. तर ज्या वेळेलाही तुम्ही मिनिट लिहाल तर त्याच्या पुढे काय लावणं गरजेचं आहे गुण लावणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने हेच आपण नंबर काय आहे सेकंदासाठी वापरू शकतो आणि त्याच्या पुढे सेकंदाच्या साठी आपण काय लिहिणार आहोत काउंटिंग युनिट छो. ठीक आहे. तर ह्याची प्रॅक्टिस झाली. आता मी एक उदाहरण देते. समजा मला लिहायचं आहे आता हे जर मला कोरियन मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार 5:35 आणि 40 सेकंद झालेली आहे. तर हे मला कसं लिहायचं आहे 5 म्हणजे किती तर कोरियन नेटिव्ह नंबर पाहिजे आपल्याला, तर मग किती दासॉत काय आहे दासॉत शी. आणि 35 म्हणजे किती सायनो नंबर सामशिब म्हणजे 30 आणि ओ म्हणजे 5 सामशिब ओ. आता हे काय आहे बून म्हणजे काय तर मिनिट. आणि 40 साठी काय लिहिणार आपण साशिब म्हणजे किती 40 सेकंड छो इमनिदा. ओके. म्हणजे काय तर 5:35 आणि 40 सेकंद झालेली आहेत. या पद्धतीने आपण काय करणार आहोत लिहिणार आहोत. परंतु आता या ठिकाणी बघा मी सांगितलं 4:30 झालेली आहेत. तर आपण काय बोलतो मराठीमध्ये 4:30. आपण काय मराठीमध्ये बोलतो 4:30. तसंच तुम्हाला कोरियन मध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणणार तर अर्धा तासासाठी काय सांगितलेलं आहे कोरियन मध्ये काय म्हणतात अर्धासाठी बान काय वापरतात बान. म्हणजे काय बान म्हणजे किती तर सामशिबून. ओके. मग या ठिकाणी इथे तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता की 4 ला कोरियन लँग्वेज मध्ये नेटिव्ह नंबर किती आहे ने. ठीक आहे. नेशी सामशिब या ठिकाणी लिहिते मी नेशी सामशिब बुन इमनिदा. किंवा तुम्ही काय लिहू शकता तर नेशी बान इमनिदा म्हणजे काय तर 4 वाजून अर्धा तास झालेला आहे किंवा 4:30 वाजलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता लिहू शकता. आलं लक्षात. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्वाची आपण लिहितो 4:15 वाजलेत. ओके. 4:15 म्हणजे किती तर 4:15 झालेले आहेत किंवा 3:45 वाजलेले आहेत म्हणजे 3:45 झालेली आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण 4:15 किंवा 3:45 लिहितो का नाही. आपण काय बोलतोय 4:15 किंवा 3:45. पण हेच इंग्लिश मध्ये क्वार्टर पास्ट किंवा क्वार्टर टू बोलतात. त्याच पद्धतीने कोरियन मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बोलतात की 4:15 झालेत किंवा 4:15 कमी आहेत. ठीक आहे. बोलताना हेच बोलणार की 4:15 कमी आहे. तुम्ही हे नाही बोलणार की 3:45 झाली आहेत. तुम्ही काय बोलणार 3:45 म्हणजे काय तर 4:15 कमी आहेत. ठीक आहे. तर कोरियन मध्ये सुद्धा असंच बोलणार की 4:15. आता इथे तुम्हाला 3:45 तर दिसत आहेत, पण लिहिताना तुम्ही असं नाही लिहिणार की 3 ला किती म्हटलं सॉरी सेशी 45 म्हणजे किती तर साशिब ओबुन इमनिदा. तर तुम्ही असं नाही लिहिणार आहात. तुम्ही काय लिहिणार आहात की 4:15 कमी आहेत किंवा 4:15 झालेली आहेत. तर मग ते कसं लिहिणार तर नॉर्मली बघा जर 4:15 झालेली असेल तर तुम्ही कसं लिहिणार ने 4 म्हणजे किती नेशी आणि 15 म्हणजे किती शिबो बुन इमनिदा. ठीक आहे. 4:15 झाली आहेत. परंतु जर 3:45 आहेत म्हणजे 4:15 कमी आहेत तर ते कसं लिहिणार आपण तर नेशी शिबो बुन आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिणार आहोत
जॉन입니다. म्हणजे काय, या ठिकाणी जॉन म्हणजे काय तर आधी किंवा कमी. ठीक आहे, मग 4 ला किती कमी आहेत, 10 कमी आहेत, 15 कमी, इथे किती मी लिहिलेले आहेत 15 ना, हा 10 ला 15 कमी आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत, टाइम सांगणार आहोत. तर थोडंसं किचकट आहे, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही टाइम सांगू शकता आणि हळूहळू पुढे पण आपल्याकडे खूप सारे उदाहरणं मिळतीलच. इथे जेव्हा आपण प्रश्न उत्तर सोडवायला घेऊ तर त्यावेळेला सुद्धा आपण जेव्हा सोडवू त्यावेळेला आपल्याला कळेल. ओके, तर ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं माझं सांगायचं राहिलं ते म्हणजे काय, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. तर आपण बघा, जेव्हा टाइम सांगतो तेव्हा सकाळचे 4 वाजले, दुपारचे 4 वाजले, संध्याकाळचे 6 वाजलेत, रात्रीचे 12 वाजलेत, या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, तर कोरियन मध्ये सुद्धा ज्या वेळेला बोलायचं असेल रोजच्या बोलीचालीमध्ये ह्याच पद्धतीने सांगतात. सकाळला काय म्हटलं जातं, ओजॉन, दुपार म्हणजे काय तर ओहू, संध्याकाळ म्हणजे काय तर छन्यक आणि रात्र म्हणजे काय तर फाम. ठीक आहे, मग सकाळचे जर 4 वाजले असेल तर आपण काय सांगणार, ओजॉन नेशी입니다. ठीक आहे, दुपारचे 12 वाजले असतील तर आपण काय सांगणार, ओहू 열두시입니다. ठीक आहे, आता रात्रीचे 12 वाजले असेल तर मी काय सांगणार, 밤 12시입니다. आणि संध्याकाळचे 4 वाजलेत किंवा संध्याकाळचे 5 वाजलेत तर मी कसं सांगेल की 5 साठी काय म्हटलं जातं, 5시, 저녁 5시입니다. ठीक आहे, परंतु नॉर्मली सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आपण असा शब्द वापरत नाही, कारण की समोरच्याने ज्या वेळेला आपल्याला टाइम विचारले की किती वाजले तर ऑफकोर्स त्याला माहिती आहे की ही दुपार आहे, मलाही माहिती आहे ही दुपार आहे, तर मी कशाला स्वतःची एनर्जी घालवेल की दुपारचे 4 वाजले सांगायला. मी नॉर्मली फक्त एवढंच सांगेल की 4 वाजले आहे. ठीक आहे, तर ह्याच पद्धतीने सांगताना पण समजा आपल्याला समोरच्याला सांगायचं आहे की मी सकाळी 4 वाजता उठली होती, तर त्यावेळेला मला सकाळी हे शब्द वापरणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला काय सांगायचं आहे, ओजॉन हा शब्द वापरायचा की मी सकाळी 4 वाजता उठली होती किंवा सकाळी 4 वाजता उठून यायचं आहे, दुपारी जायचं आहे. तर त्या टायमाला आपल्याला काय करायचे आहेत की हे शब्द जे आहेत ते वापरायचे आहेत. त्याच्यामुळे हे शब्द लक्षात ठेवा, सकाळसाठी काय आहे ओजॉन, दुपारसाठी ओहू, त्याच्यानंतर संध्याकाळसाठी छन्यक आणि रात्रीसाठी काय आहे फाम. ठीक आहे, परंतु जर औपचारिकता जसं इंग्लिशमध्ये आपण AM आणि PM लिहितो तसंच लिहिण्यासाठी हे लोक सुद्धा काय वापरतात, AM आणि PM वापरतात. त्याच्यानंतर हे पण दुपार, संध्याकाळ, रात्र हे सुद्धा शब्द वापरतात, नाही वापरत असं नाहीये, बट लिहिण्यामध्ये औपचारिकतामध्ये नॉर्मली AM PM मध्ये ओझॉन आणि ओहू हे 2 शब्द काय करतात, जास्त वापरतात. परंतु रोजच्या बोलीचालीमध्ये कसं सांगणार की सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र जे टाइम असेल त्या पद्धतीने तो शब्द वापरून काय करतात, टाइम सांगतात. ठीक आहे, इथपर्यंत झालं सगळं क्लिअर. आता आपण पुढे बघूयात. आता इथे बघा उदाहरणं दिलेली आहेत ह्या लोकांनी. 지금 몇 시입니까 म्हणजे काय तर आता किती वाजले आहेत. पुढे बघा, 일곱시입니다. 일곱 म्हणजे काय तर 7. 3:30분입니다 म्हणजे काय, से म्हणजे किती तर 3 वाजून किती झालेले आहेत 30 मिनिट्स झालेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की 30 मिनिट्स साठी आपण काय करतो, 30 न वापरता काय वापरणार आपण, डायरेक्टली बाण वापरणार. मग या ठिकाणी बघा 3:30분입니다 म्हणजे काय 3 वाजून अर्धा तास झालेला आहे. त्याच्यानंतर 밤 12시입니다. आता फाम म्हणजे काय तर रात्र आणि 12 म्हणजे काय तर 12. ओके, तर रात्रीचे काय झालेले आहेत 12 वाजलेले आहेत. आता त्याच्यानंतर बघा काय आहे, ॲट ओ क्लॉक किंवा मिनिट म्हणजे काय तर समजा तुम्हाला वाक्य बनवायचे असतील. आता तुम्हाला हे तर कळलं की टाइम कसा सांगायचा किंवा कसा विचारायचा, परंतु तो टाइम वापरून जर तुम्हाला वाक्य बनवायचे असेल तर ती कशी वापरायची आहेत. तर आता या ठिकाणी बघा, आच्छिम 7:00. आच्छिम म्हणजे काय तर मॉर्निंग. ठीक आहे, आच्छिम 7:00. 7 म्हणजे किती
तर 7 आणि शी म्हणजे किती तास आहेत किंवा 7 वाजून सामशिप. सामशिप म्हणजे किती तर 30 बुन ए इरो नामनिदा. आता या ठिकाणी बघा ए हे पार्टिकल आपल्याला माहिती आहे की टाइम पार्टिकल आहे की ज्या वेळेला तुम्हाला वाक्य बनवायचं असेल त्या वेळेला टाइमच्या पुढे सुद्धा काय लागतं ए हे लागतं. ए हे काय आहे लोकेशन पार्टिकल तर आहेच परंतु टाइम पार्टिकल सुद्धा आहे. हे आपण लोकेशन पार्टिकल शिकताना शिकलेलो आहोत. टाइम साठी सुद्धा काय वापरायचं आहे ए वापरायचं आहे. ठीक आहे. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की सकाळी 7:30 इथे काय आहे 30 मिनिट उठतो असं होऊ शकतं का नाही तर 30 मिनिटांनी मी काय करतो इरो नामनिदा म्हणजे काय तर उठतो. आय गेट अप ॲट 7:30 AM. ओके. ॲट मी सांगितलेलं लोकेशन पार्टिकलचा अर्थ काय आहे ॲट टू त्याच्यानंतर इन. तर या पद्धतीने काय आहे ए चा उपयोग होतो. आता पुढे बघा इथे छन्यक यसतशी. आता छन्यक म्हणजे काय तर संध्याकाळ आणि यसत म्हणजे किती तर 6. मग संध्याकाळी 6 वाजून फाने. फान म्हणजे किती तर 30 मिनिट्स. फाने फाबल मॉक समनिदा. फाबल म्हणजे काय तर भात किंवा जेवण. ते लोक जेवणाला सुद्धा फाब बोलतात किंवा फक्त भाताला सुद्धा फाब बोलतात. फाबल म्हणजे काय तर भात खाल्ला. मॉक समनिदा आय एट डिनर ॲट 6:30 PM. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे म्यच्छिये म्हणजे काय तर म्यच्छिये छामनिक्का. तर छादा म्हणजे काय तर झोपणे. व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. ओके. असा अर्थ होत नाही की इंग्लिश मध्ये असं विचारलंय पण आपण मराठीमध्ये कसं विचारतो की तू कधी झोपतोस. तर छादा म्हणजे काय तर झोपणे. तर म्यच्छिये छामनिक्का तर कोणत्या टायमाला झोपतो. मग या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता विचारू शकता. त्याच्यानंतर बघा यॉलशी छुमे छायो. यॉल म्हणजे किती तर 10 वाजता काय करतो छायो म्हणजे काय तर झोपतो. छुमे आता या ठिकाणी बघा छुम. छुम म्हणजे काय तर अराउंड किंवा लगभग आसपास 10च्या आसपास झोपतो किंवा लगभग 10 वाजेपर्यंत मी झोपतो. तर या पद्धतीमध्ये त्याचा अर्थ होतो अराउंड अबाउट. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे की मी 10च्या आसपास झोपतो. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता वापरू शकता वाक्य बनवू शकता. कशी तर जर तुम्हाला वाक्य बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये काय वापरावं लागतं ए हे टाइम पार्टिकल लावावं लागतं. ते तुम्ही बुनला लावू शकता छोला लावू शकता किंवा शीला लावू शकता. तर जी एंडिंग असेल तुमचं सेकंद आहे बुन मिनिट आहे की तास आहे त्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता ए त्याला लावू शकता. ठीक आहे. ह्याच्या पुढे वोकॅब्युलरी स्टार्ट होते आहे परंतु मी इथेच थांबवते कारण की लेक्चर खूप लेंदी झालेला आहे मग ते जास्त शिकायला पण मजा येत नाही. तर आतापर्यंत आपण काय बघितलं होतं तर हे जर वॉवल आलं तर त्याचे इरेग्युलर वर्ब प्रमाणे काय रूल आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर या ठिकाणी बघा दिलेले आहेत ते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर आसा ऑसॉ खरेसॉ किंवा अनिक्का निक्का खरा निक्का या दोघांमध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर टाइम कसा मोजायचा कोरियनमध्ये जसं की तासाला शी वापरलं जातं. त्याच्यानंतर मिनिटाला बुन वापरलं जातं. अर्धा तास सांगायचं असेल तर बान वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर जर कमी जसं 6ला 10 कमी आहेत तर बुन जॉन काय वापरलं जाणार आपण जॉन या ठिकाणी वापरणार आहोत. आणि सेकंडसाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं छो वापरतात. ठीक आहे. तर इथे आपण टाइम सांगायला विचारायला शिकलो परंतु आपण एका ठिकाणी असंही सांगतो जसं की आपण वाक्यामध्ये जर टाइम यूज करत असू जसं की मला 6 वाजता भेट किंवा मी 6 वाजता उठते 4 वाजता उठते मला 4ला या ठिकाणी भेट. तर त्यावेळेला आपण काय करतो तर ए हे टाइम पार्टिकल लावतो. तर ते सुद्धा आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर धडा मी इथे संपवते आहेत परंतु जर तुम्हाला काही समजत नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक वेळेला सांगते
की कमेंटमध्ये मला नक्की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारा, किंवा जर समजलं असेल तरी सुद्धा सांगा, कारण की व्हिडिओला व्ह्यूज फार कमी आहेत आणि मी खूप मनापासून आणि खूप डिटेलमध्ये शिकवते. इतकं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही शिकवत नाही युट्यूबवरती, प्रत्येकाचे आपापले क्लासेस आहेत, परंतु मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला शिकवते. सो प्लीज त्याची किंमत करा आणि मला खरंच जर तुम्हाला माझे लेक्चर आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी मोटिवेट होते. मला असं कळतं की हा स्टुडंटला माझे लेक्चर समजतायत आणि त्यांना ते बघावेसे वाटतायत, आणि मग मी नवीन नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवायला मला एक मोटिवेशन मिळतं की हा मला स्टुडंटपर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. सो प्लीज तुम्ही जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं मला कमेंटमध्ये नक्की द्या. सो भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.